आम्ही सारे खवय्ये. नवीन पदार्थाचं नाव बऱ्याच वेळा बोलून बघितलं पण त्यात काही यश आलेलं नाहीये. पण पदार्थ कसा आहे याबद्दल माझी उत्सुकता कायम आहे. त्यामुळे आता आपण जाऊया प्रत्यक्ष त्या पदार्थाकडे, त्याचं साहित्य काय आहे आणि परत एकदा नाव सांगा ना मला. याचं नाव आहे चिमेन प्रॉन दम बिर्याणी. क्या बात आहे. ऐकायला बरं वाटतं, बोलायला अजिबात बरं वाटत नाही. पण हे चिमेन काय नवीन चिमेन हे पण जसं मी मगाशी साऊथ इंडियन मध्ये फिशचं नाव आहे चिमेन. बर. हा, आणि मी जसं याच्यात नवीन व्हेरिएशन्स आणले. ओके, साहित्य सांगता का काय काय? साहित्य आपण हा बासमती राईस आहे बॉईल केलेला. ओके. हे टँगो प्रॉन्स आहे, टायगर प्रॉन. हे चॉप टोमॅटो आहे. हा नारळ आहे ग्राइंड केलेला. बर बर. नंतर चॉप ऑनियन, हा स्लाइस ऑनियन. कोकोनट दूध म्हणजे फ्रेश नारळाचं काढलेलं दूध आहे. बरं. नंतर जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर, धना पावडर, हळद, ग्रीन चिली चॉप, तिखट, कढीपत्ता आणि मीठ. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. हो. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला आता आपण तेल गरम केलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये पहिले टोमॅटो ऍड करणार आहोत. ओके. आता आपण याच्यामध्ये पहिले हळद घेऊया. हळद झाल्यावर धना पावडर ऍड करू. धना पावडर, नंतर तिखट. हे आपलं नॉर्मल तिखट आहे ना? हा, हे आपलं काश्मीरी नाही, काश्मीरी नाही, हे आपलं नॉर्मल तिखट आहे. तिखट थोडं टाकलं तरी चालेल त्यांना. थोडं तिखट जसं तुम्ही मगाशी म्हणलं जर आपण स्पायसी करूया. आता याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया. तसं हा क्रम मी म्हणल्याप्रमाणे मगाशी पुढे मागे वेगळा आहे आपण. आता कढीपत्ता. मग आपण याच्यामध्ये ग्रीन चिली ऍड करणार आहे. ओके. ही सगळी साधारणपणे अर्धी कच्चीच राहणार. हो, अर्धी कच्ची. आपण सगळ्यात शेवटी घालतो. हा, याचा अरोमा एक वेगळा येतो. काय आता आपण कांदा, फाईन चॉप कांदा टाकणार. आपण त्याच्यावर काय करणार आहोत? आपण याच्यामध्ये जो राईस जो आहे तो आपण सॉते करणार आहे प्लेन. ओके, मग तू करून घ्या का मी याच्याकडे हो, चालेल ना. आता आपण हा सॉते करताना फक्त एक जस्ट त्याच्यात थोडं मीठ ऍड केलं की सॉते करून घेऊ आपण. त्यात आम्ही ऑलरेडी थोडंसं तेल घातलं होतं बरं का. ज्यांना अगदीच वेगळं व्हेरिएशन हवं असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल टाकू शकता. पण हे कशासाठी करायचं तसं? हे आपण म्हणजे हे सॉते करतो म्हणजे काय की आपण याला जेव्हा लेअर लावणार आहे बिर्याणीला, तर सॉते केल्याने एक वेगळा खमंगपणा येतो. ओके. आता काय करायचं? आता आपण याच्यामध्ये प्रॉन्स टाकणार आहोत. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकूया. किती बघा. हा, बस. आता आपण याच्यामध्ये ग्राइंड केलेला नारळ हा याच्यात टाकू. किती घालायचं? सगळं अर्धा अर्धा. हा, बस बस. आणि मीठ. आता हे आपण एकजीव करणार आहे. आता आपण नारळाचं दूध टाकूया. हा आपण राईस काढून घेऊया एका प्लेटमध्ये. प्लेटमध्ये काढून गेल्यावर तो जो ऑनियन जो आहे स्लाइस ऑनियन, तो आपण असं जस्ट लाईट सॉते करणार आहे. म्हणजे गॅस न लावता सुद्धा सॉते करू शकतो आपण. हो का? लाईट सॉते असे जस्ट, कारण नाहीतरी पॅन गरमच आहे. म्हणजे फक्त असं नावाला, कारण याची एक चव वेगळी येते. करेक्ट. हा. आता काय करायचं? आता आपण ही ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण पॉट मध्ये आपण लेअर लावूया बिर्याणीला. आता आपण हा राईस घेऊ. थोडा खाली आपण राईस मध्ये हा जो सॉते केलेला आहे राईस, जसं मी म्हटल्याप्रमाणे याला एक वेगळा फडफडीतपणा आलाय राईसला. तर छानपैकी गादी करायची. हा, गादी करायची लेअर. तर असं काय आम्हाला लोकांना लगेच कळायला पाहिजे ना. गादी म्हटलं लगेच कळतं. झोपण्याचा संबंध असतो ना त्याच्यावर. आता ओके, हे झाले. आता आपण ही ग्रेव्ही जी तयार झालेली आहे ही आपण काढून घेऊया. आता ही आपण लेअर छानपैकी लावून घेतो. हा, आता आपण एक लेअर टाकूया परत त्याच्यावर. बस. आता आपण याच्यावरती ऑनियन टाकणार आहोत. हा जो सॉते केलेला जो ऑनियन आहे, ओके, हा आपण मध्ये टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये परत एक लेअर टाकतोय थोडी लास्ट. जेवढे प्रॉन्स आहेत ते सगळे संपून टाकायचे. ते सगळे संपून टाकायचे.
तर ते काय आमच्या खवय्यांना ते सांगायला नको. हो बरोबर. ते तुम्ही सांगायच्या आधी तुम्ही संपवले, नजरेने संपवले. तर आता आपण हे अशी तयार आहे. प्रॉन्स छानपैकी आपली बिर्याणी तयार आहे. Yes. तर आपण याच्यामध्ये हा उरलेला राईस आहे तर याच्यावरती ऍड करूया. याच्यावरती तुम्हाला गार्निशिंगला टमाटोज तुम्ही ऍड करू शकता जसं तुम्हाला. खरं सांगू का, हे इतकं छान म्हणजे दिसायलाच इतकं छान आहे तर आम्ही टोमॅटो बिवणं गार्निशिंगच्या मागे नाही लागणार. Okay. आम्ही खायला सुरुवात करणार. चालेल. जसं ह्यांनी लिहायला सुरुवात केली केली ना सुरुवात. लिहा साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिमेन प्रॉन्स दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शिजवलेला बासमती तांदळाचा भात, टायगर प्रॉन्स, टोमॅटो, ओलं खोबरं, हळद, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, धणेपूड, मिरच्या, तिखट, कढीपत्ता आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये टोमॅटो, हळद, धणेपूड, तिखट, आलं, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये प्रॉन्स, पाणी, ओलं खोबरं, मीठ आणि नारळाचं दूध घालून ग्रेव्ही वाफवून घ्यावी. पॅन गरम करून त्यामध्ये तयार भात, मीठ आणि थोडं तेल घालून परतून घ्यावं. उभा चिरलेला कांदा तळून घ्यावा. सर्व्हिंग बोल मध्ये भाताचा लेअर घालून त्यावर ग्रेव्हीचा लेअर असे प्रत्येकी 2 लेअर घालावेत. वरून परतलेला कांदा, प्रॉन्स ग्रेव्हीचा लेअर आणि कोथिंबीर घालून बिर्याणी सर्व्ह करावी. आम्ही